श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात. त्याचबरोबर शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. ही शनी अमावस्या जी आहे तर ती या वर्षीची शेवटची अमावस्या असणार आहे आणि खूप खास अमावस्या असणार आहे. तर पहा, शनी, राहू, केतू आणि पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अमावस्या हा शनिदेवांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी खूप अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अमावस्या तिथीला पितरांची पूजा केली जाते. असं केल्याने सुख, शांती, समृद्धी ही आपल्या घरामध्ये नांदत असते. यंदा शनिवार अमावस्या तिथी ही 28 का 29 याचे नेमकी कधी आहे हे आपण जाणून घेऊया. तर अमावस्या तिथीची सुरुवात ही 28 मार्च रोजी सायंकाळी 7:55 पासून सुरू होणार आहे. तर याची समाप्ती जी आहे तर ती 29 मार्च रोजी दुपारी 4:27 असणार आहे. परंतु उदय तिथीनुसार शनिवारी 29 मार्च रोजी ही अमावस्या जी आहे तर ती साजरी करण्यात येणार आहे. शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान हे करायचं आहे. हे शक्य नसेल तर आपल्याला घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान हे करायचं आहे. आता पहा, आपल्याला कोणत्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे, त्याचबरोबर कोणत्या वेळेत करायची आहे आणि या वस्तू टाकून अंघोळ केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासक करणारा म्हणतात. 7:30च्या काळात ते माणसाला त्यांच्या कर्माचे फळ देतात. यामुळे अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची वाईट प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केले जातात. या दिवशी शनीची 7:30 परिणाम कमी करण्यासाठी शनिदेवांची पूजा करावी. त्याचबरोबर शनीची वाईट परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. त्याचबरोबर हा जो दिवस आहे अमावस्या दिवस हा पितरांना देखील समर्पित आहे आणि या दिवशी शनी अमावस्या आहे. त्यामुळे आपल्या पितरांची सेवा, पूजा, उपाय करायला सुद्धा विसरायचं नाही. पितरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान हे करायचं आहे आणि ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ ही करायची आहे. जर तुमच्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत नसतील, म्हणजेच तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, कितीही कष्ट, कितीही मेहनत केली तरीसुद्धा तुम्हाला यश प्राप्त होत नसेल, तुमच्या मागं सतत अडीअडचणी, दुःख, दारिद्र्य, संकट या गोष्टी लागलेल्या असतील, त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयशच येत असेल, तर तुम्हाला हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि तुमच्या कुंडलीमधले जे काही ग्रहदोष असतील ते सुद्धा दूर होतात. तुमचे जे काही पाप केलेले आहेत तर त्यांचा सुद्धा नाश होऊन जातो. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, घरामध्ये पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो, म्हणजे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा काही समस्या जर तुम्हाला जाणवत असतील किंवा तुम्हाला खूप आळस येत आहे आणि काहीच काम करावंसं वाटत नाही, कंटाळवाणा दिवस तुमचा चाललेला आहे, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक गोष्टी ह्या घडत नसतील, तर तुम्हाला हा प्रभावी उपाय आवर्जून उद्या शनी अमावस्येला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे. मग ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर तुम्हाला जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. जर ते शक्य नसेल तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं आपल्या जीवनामध्ये जे काही पाप आपण केलेले आहेत त्यापासून आपली मुक्ती होते. त्याचबरोबर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्या इतकं पुण्य हे प्राप्त होते.
त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ब्रह्ममुहूर्त उठून हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे। तर पहा, ज्यावेळेस तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करून देवाकडे काही गोष्टी मागतात तर त्याचं फळ हे देव आपल्याला नक्की देत असतात। त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। तर गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर तुम्ही गुलाबजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा अत्तर असेल गुलाब अत्तर ते तुम्ही टाकू शकता। लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते। अंघोळीच्या पाण्यात जर आपण गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबजल टाकलं, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। या गुलाबाच्या पाकळ्या अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होत असतो। त्याचबरोबर आपल्याला खडे मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। नकारात्मकता दूर करण्यासाठी खडे मीठ हे खूप आवश्यक मानले जाते, त्यामुळे खडे मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं टाकायचं आहे। त्याचबरोबर तुरटी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे तुरटी तुम्हाला थोडीशी तुरटीचा तुकडा जो आहे तर तो अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे। त्याचबरोबर आणि सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ। काळे तीळ हे शनिवारच्या दिवशी शनी अमावस्येला जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपले शनी देव देखील प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपला जो पित्र आहेत तर ते देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देत असतात। त्यामुळे अशा ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळ करत असताना तुम्हाला पहिला मग भरून घेतल्यानंतर तो उजव्या खांद्यावरती, दुसरा मग हा डाव्या खांद्यावरती आणि तिसरा मग हा डोक्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला स्नान हे करायचं आहे। तर पहा, तुम्हाला हे जे स्नान आहे ह्या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर ह्या वस्तू तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी शनी अमावस्या आहे, रविवारी गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता। अंघोळीच्या पाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला टाकून अंघोळ ही करायची आहे। अंघोळ करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे आणि अंघोळ ही करायची आहे। अशा पद्धतीने अंघोळ केल्यानंतर पहा, तुम्हाला जर कोणाचा नजरदोष लागलेला असेल किंवा आपल्या आसपास असे व्यक्ती असतात की त्या आपल्या शत्रू असतात आणि त्यांना आपली प्रगती झालेली देखवत नाही आणि त्यामुळे त्यांचे दोष आपल्याला लागले जातात आणि हे शत्रू दोष देखील नष्ट करण्यासाठी, शत्रू तुमच्या पुढे गुडघे टेकवण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने ह्या वस्तू टाकून अंघोळ ही करायची आहे। अशा पद्धतीने जर अंघोळ केली तर तुमच्यामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि तुमच्यातली जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते। तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय उद्या परवा 2 दिवस करायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाही। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।